बाळाची मसाज करायची की नाही? सो मसाज हा एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. बरेच डॉक्टर्स मसाज डिस्करेज करतात आणि त्याचं कारण असं आहे की मसाजच्या नावाखाली आपण बाळाला भरपूर ओढताण करतो. त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आपण प्रेशरनी त्याला दाबायचा प्रयत्न करतो. त्याचे ब्रेस्ट बर्ड्स प्रेस करून तिथून काही वेळेला दूध काढलं जातं. कानात, नाकात किंवा बऱ्याच ठिकाणी तेल टाकलं जातं. डोक्यात तेलाचा शिरकाव केला जातो. तर हे सगळे पदार्थ, हे सगळे जर प्रकार सोडले तर मसाज हा एक एकदम चांगला उपाय आहे बाळाच्या ओव्हरऑल स्टिम्युलेशनसाठी. मसाज ही एक टच थेरपी आहे, पण ती कोणी करावी? तर बाळाची आई किंवा आजी, घरातले आपले मेंबर्स जर बाळाला त्यांच्या एकदम कोमल हाताने मसाज करत असतील तर ते बाळासाठी अगदी चांगलं असणार आहे. बिकॉज इट इज अ फॅमिली बॉन्डिंग, इट इज मदर टू चाइल्ड बॉन्डिंग, इट इज वडील करत असतील तर फादर बेबी बॉन्डिंग, आणि त्यासाठी ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर मसाज करताना तुम्ही जेंटल स्ट्रोक्स, हळूवार हाताने बाळाला जर त्याच्या प्रत्येक मसल्सला आणि बॉडीला एकदम हळूवार हाताने त्याला टच करत असाल तर बाळाची ग्रोथ सुधारते. बाळाचं ओव्हरऑल शरीरातलं स्ट्रेस, ताण कमी होतो. बाळाला चांगली झोप येते. बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये त्याला एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास निर्माण होतो, कारण ते आई वडिलांच्या सोबत असतं. सो मसाज करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मसाज कधी करायचं? तर मसाज बाळाला फीड दिल्याच्या 1 ते 2 तासानंतर करू शकता. बाळ झोपेत असेल, बाळ अगदीच एकदम इरिटेबल असेल, त्यावेळेला बाळाला उचलून मसाज करायचा प्रयत्न करू नये. मसाज साधारण एक 5 ते 10 मिनिटात मसाजची प्रक्रिया संपवावी. मसाज एक एक्सटेन्सिव्ह असं अर्धा पाऊण तास बाळाला उघडं करून मसाज करायचा प्रयत्न करू नये. त्यांनी बाळ थंड होऊ शकतं. बाळाला गरमीमध्ये तुम्ही जर मसाज करत असाल तर ते अंघोळीच्या अगोदर करू शकता, आणि थंडीमध्ये जर बाळाला तुम्ही मसाज करत असाल तर ते अंघोळ घातल्यानंतर हळूवार हाताने करू शकता आणि त्यानंतर त्याला कपडे घालू शकता.